राज्यातील मयत सातबारा आता जिवंत होणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अनोखी मोहीम समोर आली. सर्व जिल्ह्यात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले. सातबारावरील सर्व मयत खातेदारांच्या ऐवजी वारसांची नावे नोंदवली जाणार आहेत. 10 मे पर्यंत राज्यातील सर्व सातबारा अद्ययावत करण्याचं उद्दिष्ट सुद्धा आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अनोखी मोहीम समोर आली. सर्व जिल्ह्यात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सातबारावरील मयत सातबारा आता जिवंत होणार. 10 मे पर्यंत राज्यातील सर्व सातबारा अद्ययावत करण्याचे आदेश देण्यात आले. ही मोहीम नेमकी कशी असणार आहे ते आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून. 1 ते 5 एप्रिल दरम्यान तलाठी गावात चावडी वाचन करतील. न्यायप्रविष्ट प्रकरणं सोडून गावनिहाय मयत खातेदारांची यादी तयार करतील. 6 ते 20 एप्रिल दरम्यान वारसा संबंधित कागदपत्रे तलाठीकडे पाठवले. स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करतील. 21 एप्रिल ते 10 मे दरम्यान तलाठी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करतील. मंडळ अधिकारी वारस फेरफार निर्णय घेऊन सातबारा दुरुस्त करतील. मयत व्यक्तीच्या ऐवजी सातबारावर जिवंत व्यक्तींची नावे येतील.